मुद्दा असा आहे की विधिमंडळामध्ये महिलांना पूर्ण समर्थन मिळावं, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकामुळे या देशाच्या विधिमंडळामध्ये विशेषतः विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% त्यांना आरक्षण मिळणार होतं. परंतु विरोधकांनी एकमत करून या विधेयकाला समर्थन द्यायच्या ऐवजी त्याचा विरोध केला आणि हे विधेयक मंजूर होऊन दिलं नाही. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व आहे, काही राज्यांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळतंय, परंतु विधानसभा आणि लोकसभेमध्ये हे प्रतिनिधित्व मिळण्याची नितांत गरज होती. महिला या निर्णय प्रक्रियेमध्ये याव्यात. ज्या पद्धतीने देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आपण बघू शकता, आत्ता खालच्या स्तरापर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्यामध्ये मुंबईच्या महापौर महिला आहेत, आयुक्त महिला आहेत, विरोधी पक्षनेत्या महिला आहेत. म्हणजेच महिलांचा सहभाग वाढतोय आणि तो विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% असावा, त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये एक भाग असावा म्हणून हे विधेयक आणलं होतं. परंतु कुटील राजकारण करून विरोधकांनी विशेषतः काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि मला आश्चर्य वाटतं की यामध्ये उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील झाली. त्यांनी या विधेयकाला समर्थन द्यायच्याऐवजी त्याचा विरोध केला आणि हे विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीने या सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता हे अतिशय दुःखदायक होतं. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या वेळेला महिलांचं लोकप्रतिनिधित्व वाढवण्याचा विषय आला त्यावेळेला सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. परंतु ह्याच सुप्रिया सुळे विरोधकांसोबत लोकसभेत आनंद व्यक्त करत होत्या. काँग्रेसच्या वतीने ज्यांनी वारंवार म्हणजे हे विधेयक पहिल्यांदा आलंय का तर नाही, तर हे विधेयक पहिल्यांदा 1996 साली लोकसभेमध्ये आणलं. त्यावेळेच्या RJD असतील किंवा समाजवादी पार्टी असतील, काँग्रेस असेल, यांनी विविध कारणं पुढे करून त्याला विरोध केला की या आरक्षणामध्ये ह्यांना आरक्षण नाही, त्यांना आरक्षण नाही. यावेळेला त्याची सर्व व्यवस्था केलेली होती. देशातील लोकसभेच्या जागा वाढवण्याचं निश्चित करून पूर्णतः महिलांना सन्मानाने विधिमंडळात बसावं म्हणून आम्ही तयारी केली होती आणि याला विरोध करण्याचं कुटील कारस्थान या विरोधी पक्षांनी केलंय. एक प्रकारे या देशातल्या महिलांचा अधिकार काढण्याचा हा प्रयत्न आहे. जिथे इंग्लंडमध्ये 1918 मध्ये ज्यांची लोकशाही प्रगल्भ म्हणतो ना आपण, त्यांना मतदान कधी मिळालं महिलांना तर 1918 मध्ये. अमेरिकेमध्ये कधी मिळालं तर 1920 मध्ये. या देशामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता. हे सर्व संविधान बचाव म्हणतात ना, आणि संविधानाच्या विरोधात कोण आहे? आणि त्यामुळे ह्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे, शिवसेना, महायुतीचे आम्ही सर्व नगरसेवक निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून सभागृहामध्ये आलेलो आहोत आणि या वृत्तीचा, महिलांना त्यांचा अधिकार नाकारणाऱ्या वृत्तीचा आम्ही कठोर शब्दात निषेध करत आहोत. काँग्रेस म्हणते की महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, जे सीमांकन आहे त्याला विरोध आहे आणि यापूर्वीच महिला आरक्षण हे संसदेमध्ये पारित झाले, त्याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली. हे जेवढे असं म्हणत असतील, 2023 साली ज्या वेळेला याचा मसुदा तयार झाला त्यावेळेला त्यात हे नमूद आहे की या देशामध्ये यानंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाढणार आहेत आणि या वाढलेल्या जागांच्या अनुक्षेपाने 33% महिला आरक्षण होणार आहे. आज जे 542 आपण लोकसभेच्या जागा आहेत या वाढून नंतर 800वर जाणार आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा ह्या 400च्या जवळपास जाणार आहेत. आणि म्हणजेच हे आपण त्या महिला विधेयकाच्या अनुषंगाने 2023 साली ज्यावेळी विधेयक आणलं त्याच वेळेला ही त्यामध्ये तरतूद होती. काँग्रेसला निमित्त पाहिजे असतं आणि हे काय पहिल्यांदा झालेलं नाही. काँग्रेसने यापूर्वी देखील पडद्यामागून विरोध केलेला असेल तो यावेळेला बाहेर केला, एवढंच त्यात फरक आहे. तुम्हाला विरोध म्हणून तुम्ही काळी वस्त्र परिधान केलेली आहे, तुम्हाला विरोध म्हणून भगव्या वस्त्रांनी उत्तर देत आहेत सत्ताधारी. असं आहे, भगवी वस्त्र अंगावर घालणं आणि भगव्या वस्त्राच्या नियमाने चालणं यात खूप मोठं अंतर असतं.
जर भगवी वस्त्र घालून जर राजकारण केलं असतं तर या मुंबईतल्या जनतेनं यांना कधी नाकारलं नसतं. आज ही भगवी वस्त्र घालून तुम्ही समोर येताय ना. मी नावं घेऊन सांगेल, नावं घेऊन उभाटाच्या नेत्यांची. संजय राऊत ज्या वेळेला राम मंदिरासाठी निधी संकलनाचा विषय आला, आमची टर कोणी उडवली? संजय राऊत तुम्ही उडवलीत. जागोजागी जिथे उभाटाचे चेअरमन सेक्रेटरी होते, निधी संकलनासाठी गेलेल्या सर्व हिंदू बांधवांना गेटवर रोखण्याचं काम कुणी केलं? आता नावं नका घ्यायला लावू. अंगावरती भगवं वस्त्र केल्याने काही तुमचं हिंदुत्व सिद्ध होत नाही. दुर्दैव आहे तुमचं. हिंदुत्व सोडून कसली नाटकं करता ही सगळी? ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला तर तुम्ही तुमच्या विचारसरणीपासून लांब पळाला.